Next one is law of equipartition of energy. We have seen that the kinetic energy of single molecule is Ke equal to half m vx square plus half m vy square plus half m vz square. Actually kinetic energy is half mv square, but if we consider this velocity along separately x axis, separately y and separately z, means resolving this velocity along x, y, z, then kinetic energy of molecule becomes half m vx square plus half m vy square plus half m vz square. तिने आपण सेपरेटली kinetic energy घेतली आहे तिने ऍक्सिसला, म्हणून एका सिंगल मॉलिक्यूलची kinetic energy इतकी येते. For a gas at temperature T, the average kinetic energy per molecule denoted as Ke equal to, and this is a symbol of this average kinetic energy. हा जे symbol दाखवला ब्रॅकेट, अशा प्रकारचा ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट average kinetic energy चा ब्रॅकेट आहे. कारण का kinetic energy velocity कमी जास्त झाल्यामुळे kinetic energy कमी जास्त होत असते, आपण ती average घ्यायची आहे. त्यामुळे Ke average आहे equal to average half m vx square plus average half m vy square plus average Ke half m vz square. ही आहे average kinetic energy at temperature T. But we know that the mean energy per molecule, that is 3/2 kBt, since there is no preferred direction along x or y or z, सेपरेट डायरेक्शन असते, आपण त्यामुळे कॉमन डायरेक्शन असल्यामुळे ती डायरेक्शन आपण तिन्हीला रिझॉल्व्ह करून घेतलेलं आहे. त्यामुळे मीन एनर्जी जी आहे पर मॉलिक्यूल ही 3/2 kBt येते. आणि 3/2 kBt जे आहे प्रत्येक एक्सिसला आपण सेपरेटली जर आपण ती सेपरेटली घेतली तर ती येते हाफ kBt. म्हणजे प्रत्येक एक्स ऍक्सिसला, वाय ऍक्सिसला, झेड ऍक्सिसला जे आहे तिन्हीकडे इक्वली शेअर केल्यानंतर 3/2 kBt ची व्हॅल्यू हाफ kBt, हाफ kBt, हाफ kBt येते. तिन्ही ऍड केल्यानंतर 3/2 kBt येते. Thus, the mean energy associated with every component of translational kinetic energy, and therefore the total translational energy contribute of molecule is 3/2 kBt. म्हणजे संपूर्ण मॉलिक्यूलची जी एनर्जी आहे 3/2 kBt येते, आणि ही जी एनर्जी आहे संपूर्ण एनर्जी, टोटल एनर्जी इक्वली शेअर्ड ऑन ईच डिग्रीज ऑफ फ्रीडम. त्याला सिंगल मॉलिक्यूलला हा 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात, म्हणून याला इक्वली शेअर केले तिन्हीकडे इक्वली शेअर केल्यामुळे हाफ kBt येते तिन्ही ऍक्सिसला. तिन्हींची ऍड केल्यानंतर 3/2 kBt येते. हेन्स लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी इज टोटल एनर्जी ऑफ दिस मॉलिक्यूल इक्वली शेअर्ड ऑन ईच डिग्रीज ऑफ फ्रीडम. हा आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. म्हणजे जी काही एनर्जी आहे ती एनर्जी जेवढे त्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात त्या डिग्रीज ऑफ फ्रीडमला इक्वली शेअर केली जाते. दिस इज लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. Next one is degrees of freedom. If a molecule moves along a straight line, one coordinate and only one velocity is sufficient to describe its location and motion, hence 1 degree of freedom. एकाच स्ट्रेट लाईन मध्ये, सरळ रेषेमध्ये मॉलिक्यूल मूव्ह होत असेल, त्याची पोझिशन शो करण्यासाठी, ठिकाण दाखवण्यासाठी एकच व्हेलॉसिटी आणि एकच कोऑर्डिनेट रिक्वायर्ड आहे, म्हणून त्याला एकच डिग्रीज ऑफ फ्रीडम असते. फॉर एक्झाम्पल, इफ पार्टिकल इज मुव्हिंग अलॉंग एक्स ऍक्सिस, टू लोकेट द पोझिशन ऑफ पार्टिकल ओनली एक्स कोऑर्डिनेट इज रिक्वायर्ड, हेन्स 1 degree of freedom. If molecule is to move in a plane that is 2 dimensions, then only 2 coordinates sufficient to describe location and 2 velocities component, hence 2 degrees of freedom. प्लेन मध्ये ऑब्जेक्ट जर मूव्ह असेल, मॉलिक्यूल मूव्ह असेल, तर त्या मॉलिक्यूलची पोझिशन दाखवण्यासाठी 2 कोऑर्डिनेट्स रिक्वायर आहे, म्हणून त्याला 2 degrees of freedom म्हणायचं. If molecule is to move in space that is 3 dimension, then 3 coordinates sufficient to describe location and 3 velocities component, hence 3 degrees of freedom. स्पेस मध्ये म्हणजे 3 dimension मध्ये जर ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल, त्याची लोकेशन, पोझिशन दाखवण्यासाठी 3 कोऑर्डिनेट रिक्वायर्ड आहेत, hence 3 degrees of freedom. Then degrees of freedom of system are defined as the total number of coordinates or independent quantities required to describe the position and configuration of the system completely. म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम जे आहे, ह्या डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजेच काय, तर तो मॉलिक्यूल जे आहे त्या मॉलिक्यूलला डिस्क्राइब करण्यासाठी नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स किंवा इंडिपेंडंट क्वांटिटीज किती लागतात ते म्हणजेच डिग्रीज ऑफ फ्रीडम असतं. Next point is diatomic molecules. Monatomic gas like helium contains He atom, and He atom has 3 translational degrees of freedom. Degrees of freedom म्हणजे DOF. DOF means degrees of freedom. तर मोनोटॉमिक गॅस असतो, हा मोनोटॉमिक गॅसला 3च डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात, त्या ट्रान्सलेशनच्या 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. नेक्स्ट, फॉर
diatomic gas, for example O2, N2 molecules with the two atoms lying along the x-axis, the molecule has 3 translational degrees of freedom. आता यामध्ये आपण N2, O2 जे मॉलिक्युल आहेत यामध्ये दोन ॲटम असतात. समजा हे दोन ॲटम आपण x ॲक्सिस वरती घेतले, तर याला 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. In addition, it can rotate around z-axis and y-axis. Therefore, 2 rotational degrees of freedom, that is DOF, contribute to rotational kinetic energy. आता हे x-axis वरचे दोन मॉलिक्यूल जे आहेत हे दोन मॉलिक्यूल्स y-axis भोवती आणि z-axis भोवती फिरू शकतात आणि y-axis आणि z-axis भोवती फिरल्यामुळे त्यांच्यामुळे ज्या रोटेशनल कायनेटिक एनर्जी जातात त्या दोन रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहेत. इन ॲडिशन टू 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, तर त्याला 2 ॲडिशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम यामध्ये येतात आणि त्या रोटेशनमुळे. Iz and Iy are moment of inertia about z and y axis with omega z and omega y the respective angular speed. तर हे दोन मॉलिक्यूल जे आहेत हे दोन मॉलिक्यूल्स x ॲक्सिस वरती आहेत आणि x ॲक्सिस वरचे मॉलिक्यूल्स y ॲक्सिस भोवती आणि z ॲक्सिस भोवती फिरू शकतात आणि y ॲक्सिस भोवती आणि z ॲक्सिस भोवती जर फिरले तर त्या ॲक्सिस भोवतीचा त्या दोन मॉलिक्यूलचा मोमेंट ऑफ इनर्शिया जे आहे हा Iz आणि Iy आहे आणि त्याचे करस्पॉन्डिंग स्पीड्स ओमेगा z आणि ओमेगा y आहेत, अँग्युलर स्पीड्स. Thus, for diatomic molecule, the total energy due to translational and rotation degrees of freedom is total energy is energy due to translational plus energy due to rotational. Now, energy due to translational 3 degrees of freedom, that is half m vx square plus half m vy square plus half m vz square, and energy due to rotation 2 degrees of freedom, half iz omega z square plus half iy omega y square. Already we have seen Iz is the moment of inertia about z-axis and angular speed about z-axis is omega 2. Iy is the moment of inertia about y-axis and omega y is the angular speed about y-axis. In diatomic molecule like O2, N2 and CO, the atoms can oscillate along the internuclear axis with the vibrations to total energy of the molecule. आता O2, N2, CO मध्ये त्या ट्रान्सलेशनल रोटेशन सोडून अजून दोन प्रकारचे जे डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत ते व्हायब्रेशन असतात. त्यामुळे टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम जे आहेत हे E ड्यू टू ट्रान्सलेशनल प्लस ड्यू टू रोटेशनल प्लस ड्यू टू व्हायब्रेशनल, अँड ड्यू टू ट्रान्सलेशनल 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम, ड्यू टू रोटेशनल 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम, and due to vibrational again 2 degrees of freedom, that is half m u square plus half k r square, where u square is velocity of vibrations of the atoms of the molecule and r is the separation between the atoms and k is the force constant. Then total degrees of freedom associated with this diatomic molecule total is 7 degrees of freedom due to translational 3, due to rotational 2, due to vibrational 2, total 7 degrees of freedom associated with this diatomic gas molecule. Thus, law of equipartition of energy for a gas in thermal equilibrium at a temperature T, the average energy per molecule associated with each quadratic term is 1/2 kBT. त्यामुळे law of equipartition of energy नुसार at thermal equilibrium at temperature T, the average energy per molecule associated with each quadratic term is half kBT. म्हणजे प्रत्येक क्वाड्रॅटिक टर्म म्हणजे प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडम जे आहेत प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडमला हाफ केपीटी, दॅट इज 1/2 केपीटी एनर्जी येते. टोटल 7 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे त्यामुळे टोटल एनर्जी 7/2 केपीटी येते आणि ईच डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजेच काय ईच क्वाड्रॅटिक टर्म जे आहे प्रत्येक क्वाड्रॅटिक टर्मला एनर्जी जी आहे ही एनर्जी हाफ केबी इंटू टी येते. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.